तर राम राम मंडळी, कसे आहेत सगळे? आज जरा वातावरण फ्रेशच दिसतंय. सूर्य पण निघालाय, आभाळ पण आलेलं आहे. आज काय पाऊस होणार नाहीये, त्याच्यामुळे आज बाकीचे काम उरकून घ्यावं लागते मला. मला थोडं तणनाशकाचा फवारा मारावा लागणार आहे. आता हे 2-4 दिवसात तण झालं, त्याच्यामुळं मारावं लागेल त्याच फवारा. काहीला सडक बांधायला पण न्यायचं आहे आपल्याला. हे बघू शकता तुम्ही, इथं किती कचरा झालेला आहे सगळा असा. तो बी साफ करायचा आहे मला. नारळ बी आपलं मस्त वर गेलेलं आहे. त्याच्या मला फांत्या कापावं लागते आणि ते लय अशा त्याच्या या अशा साईडच्या फांत्या नाही अशा कापावं लागते. तर कोंबड्या जरा आहे ना, आज इथं जरा ओलं होतं एवढ्या जागेत, त्याच्यामुळे इकडे सोडलं, इकडे सोडत नाही मी. पण लय पचपच करून ठेवलं होतं ते पावसाने, ते कोंबड्याच्या पायाने बी लय पचपच झालं तर त्याच्यामुळे सोडलं तिकडं. बाकी तुम्ही सांगा बाबा, आपलं वावर कसं वाटतंय? त्या तिकडं पिंपळात झाड आहे, हे पिंपळात झाड आहे, हे चिंचेची लाईन आहे. तिथं मी जास्त करून व्हिडिओ शूट करत असतो. आता शेळ्या पण आरडू राहिल्यात, त्यांना आणून ठेवलेलं आहे. टाकू आता त्यांना पण. गिन्नी गवत पण आता मोठं झालेलं आहे. इकडचं गिन्नी गवत एकदा ते छटावणी केली आता. आता ते उगन महिन्याभरात दिसन. त्याच्यात एकदा ट्रॅक्टर मारावं लागणार आहे. आपलं आहे असं वायफायचं डबडं इथं. हे वायफायचं डबडं आहे. लाईट लाईट आलेली आहे माझ्या मते. लाईट गेली का लय वांद होतं भो. वायफाय सोडून वायफाय बंद पडतं. हे गेलेली लाईट. हे इथं खांबावर एक बल्ब आहे, तिथून कळतं लाईट गेली का वायफाय बंद पडतं. आणि ब्लॉक सोडायचं नेमकी 5 वाजते. 5 वाजता ब्लॉक सोडायचा असतो, तेव्हाच लाईट जाते. काय विषय आहे काय माहित लाईटचा. बघू शकता तुम्ही, आपलं वावर आहे सगळं असं अख्खं. खालपर्यंत नाही दिसत आहे झाडांमुळं. हे असं अंजीरचं झाड आहे. अंजीर तोडून खावा म्हणलं, अंजीर अजून पिकलेच नाहीत. इकडे वॉटर ॲपल पण आहे. वॉटर ॲपल नाही आले अजून. 5 वर्ष झालेत. खबर आहेत कधी येतात काय माहिती. नारळ पण आलेले आहेत बरं का, पण नारळाचा काय विषय होतोय, नारळ बारीक बारीक आले आणि ते पडू राहिलेत. मला त्याच्यावर काय औषध असलं त्याचं काय निगा कशी राखायची नक्कीच सांगा मला, मी नक्की करण. चला आता बघू पुढचे काम. इथं आजी टाकू राहिलेत आता बकऱ्यांना. बाबांनी सकाळीच पाला तोडून आणला होता. मी जरा बाहेर गेलो होतो, बाबांनी सकाळीच पाला तोडून आणला. आता आजी टाकू राहिल्यात. थोडाच टाका आजी, दुपारी टाकू. बरं बरं, आठ टाका. आठ जाऊ का? नाही दाखव. खात्यात तर आपल्या पपईला पण पपया आल्यात, पण लयच बारीक बारीक पपया आहेत अजून. महादेवाचे आवडते फुल. हो, बंटी बसली उन्हात मस्त पैकी शेकत. बोला कुठे गेला? पसारला का? इथे शेंडा आहे त्याचा. अशी फळ भोपळ. तिथं तार कंपाऊंड केलं होतं उन्हाळ्यात, ते सगळं आता गाव त्यांनी काढलं. मला ते गवत सुद्धा काढून द्याय ना आजी, ते भोपळ्याच्या झाडामुळं. आता आहे ना, आपण ते गन्नी गवत नाही लावलं का आता, तिथं केळी लावली होती. तिथं तिथलचे काय रोप इथं आणून टाकली होती. इथं मस्त आले ते. आता आता ते लावू वाटाणा तिकडं, कारण की ते काढले का ते मरून जाते, उगायचे नाही. गंजी पण संपत आलेली आहे आपली आता. गरमत आहे राव आज. तुम्हाला वरतून दाखवलं होतं अंजिरात झाड. हे इथं अंजीर आहे असे. आता हे असे झालेत बरं का हे अंजीर, आणि पिकले नाहीत अजून. यायला निघलं भाऊ हातानेच. नशीबच असं आहे आपलं, काय करा. अजून पिकले नाहीत, असे हिरवे हिरवेच आहेत अजून. कुठे गेलं? असे हिरवे हिरवेच आहेत अजून, पिकले नाहीत. हे असे आहेत, हे असे फोडता सुद्धा आहे ना. पिकले गेले की पचकाने फुटत आहेत ते. बाबा बाहेर गेले होते. आतलं आणलं का आपलं सामान? दाखव बरं त्या बरं. मला मॅगी खायची इच्छा झाली होती. काळे काळे का दिसू राहील तुम्ही? इकडून या बरं. स्टिंग नका दाखव. स्टिंग नका दाखव. बाबा आता बाहेर गेले होते मॅगी आणायला. मॅगी आणली. हे पण आणलंय लाल लाल. पिऊ नका भाऊ, आपल्याला थकाव होतं त्याच्यामुळे पितो आपण. काही पण कारण द्यायची ठेवून. टाकलं बरं बकऱ्यांना, एक ढिगर टाकला. पडलंय पण गरमत बी. आता काय पावसाचं काय झालं, येणारच का?
असे कोंबडे आहे ना बाहेर सोडित नाही, असे दरवाजेत येऊन बसत आहेत लय घाण करतात तिथे. सगळं माणूस आणि पाय ठेवला का रड होता. गाईला काय सारून आणायचं का? नको. काल नेलं होतं आता ते करू ना, तिला सडक पण बांधायचं म्हणलं होतं मी आता बरं का, पण ते नको. वल्ल बी आहे आणि ते गवत बी नाही उगलं अजून तिथं. तेच आहे ना. ते काय ते नाही दाखवायचं का? ते नाही दाखवायचं. बरं अशा प्रकारे मी रात्री झोपत असतो इथं. चार्जिंग बिर्जिंग मोबाईल. आजीने असा चिवडा दिलाय भाऊ मला करून, ते खायचा आहे मला. टाकला का? बरं आणू. मग तिकडे ठेवलेलं. बरं ती बाबळ एक आपली लहान. हा असं आपण जातो. हा ते बाबळ पिंपळाच्या पुढची डुकर धरायला कळ्याला आरडत होते. बाबा आता टाकायला चाललेत. हा फेकला. इकडे बघा बरी एकदा. आता ऊन पडलंय, आता भारी दिसत राहिलेत. मस्त आबळ झालेलं आहे. असा टाकळा आहे, बांधाचा आणलाय उपटून. कापून आणला का? उपटत नाही करत. हा ते झाड हे कर, मला लक्षातच नाही आलं. आवड पण मस्त झालंय आता. आवड मस्त ऊन पडलंय बरं का, पण ते पाऊस पण लगेच येतो असा विषय. याला बांधलेलं नाहीये ना. टाकून गुचक्याच लागल्यात का म्हणून काय माहिती. आता काहीतरी खातो मी, आता मॅगी बनवून खातो आता काहीतरी. कोणाला तरी आला असेल, कोणाचं तरी नसन आलं, कोणाला तरी माझं ध्यान आलं असेल. गाय कुठे गेली? कशी खाती बारीक कुठे गेलं पिल्लू आपलं? ते तिकडे आहे का? तिथे उभं राहिलं. ते काय ते गाईच्या पलीकडून आहे. काय भारी झालंय. इथं वेल आहे. केवढा मोठा भोपळा आहे त्याला? भोपळा म्हणायचं त्याला. केवढा मोठा भोपळा आहे त्याला? ते उकडून खातो आपण तेच का? बरोबर. लाईट आहे का? लाईट सकाळपासून नाही, आता आली. काय ते एक टाकीत मग सगळ्याच आता एवढं ऊन पडलंय आणि रात्री असा पाऊस झोपून द्यायचं नाही. सगळा राडा नाही ना. गाणी चालू केले की याच्यात ऐकू गेले का कॉपीराईट येतो. कॉपीराईट आला का युट्यूबला काय म्हणतं, तुम्हाला तर कॉपीराईट पडलेला आहे, तुम्हाला काय पैसे भेटणार नाही. अजून काय भेटत नाही आपल्याला, पण ते पैसे सगळे ते गाण्याच्या कंपनीला जातात. काय आलं मग आपल्याला काय व्हिडिओ काढू तर शांत बसायचं. तर ऊन पडलेलं आहे आता. कितीक वेळा दाखवूच वाटतंय. भारी. इकडून सगळं आबळ आलेलं आहे. इकडून सगळं आबळ आलंय आता, आणि इकडून सगळं सुकं पडलंय. गरमट आहे बाप सगळ्या का आम्ही. पहिलं सांग कर भाऊ, आपलं काय कुकिंगचं चॅनल नाहीये. बिघडली करून घालून काहीतरी विचित्र लागेल. आता तुम्ही म्हणता कांदा आणि टोमॅटो मॅगी मध्ये का, बघू कशी होती. 4-5 मिरच्या घेऊ. ते आपलं कापून झालेलं आहे. थोडा जिरा, थोडी मोहरी आणि आपला हे असं कांदा. थोडं अजिनोमोटो टाकतो. थोडं जास्त त्याला हलू घ्यायचं. काही मसाला याच्यात, थोडी हळद. रपटप काम आहे आपलं. कांदा लसूण टाकलेला आहे असा. आता हिंग टाकतो थोडं. कांदा जळाला आहे दादा. आता कांदा भाजलेला आहे. आपण आता टोमॅटो देऊ फोडून. टोमॅटो आणि मिरची कापलेली. आता मीठ टाकलेलं आहे. आपले मसाले. तर थोडंसं पाणी टाकतो. असा विषय आहे की या लाल रश्यात तुम्ही बटाटे सुद्धा टाकू शकतात. फिंगर चिप्स म्हणतो ना आपण त्याला, ते सुद्धा टाकू शकतात. मॅगी सुद्धा टाकू शकतात. भात सुद्धा टाकू शकतात.
जे नाही ते टाकू शकतात. आता आपल्याला मॅगी टाकायची आहे, पाणी टाकायचं आहे. टेस्ट तर करू दे, भूकच झालंय. तिखट पाणी मीठ एक नंबर. आता इथं जसं आपण करावं लागत आहे, नाही तर नुसता पसारा नाही ठेवून द्यावा लागेल. तुम्हाला काहीतरी वाटत नाही, हे चॉपस्टिक आहेत आणि हे सूप आहे का आपल्याला. एकदम खतरनाक मॅगी झालेली आहे. तुम्ही पण बनवून घरी खा, मस्त मॅगी झालेली आहे एकदम. चला आता मी मॅगी खातो. आजचा व्हिडिओ इथे संपू. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रांसोबत व्हिडिओ शेअर करा, एकदम पसरा. चला आता भेटू एक नवीन ब्लॉग मध्ये. बाय. मला तर वाटतंय आपला कॉन्टेंट पाऊसच आहे. आता तुम्ही दुपारी बघितलं बाबा किती ऊन पडलं होतं, बरं घाम घाम सुटला होता आणि आता बघा पन्हाळा व्हायला लागले, तितका पाऊस आलाय. हे बघा तुम्ही, आता वारं बी सुटलेलं आहे, फक्त झाडं पाडाव नाही. आता तसा सरळ पाऊस आहे, काय टेन्शन नाहीये, पण वाऱ्याने नाही पडले पाहिजे झाड. आता आहेच बरं आहे बाबा. हो तिकडे खाली तर बघा, दिसा ना भाऊ तिकडचं. बघा नारळ झाड वारं कसं सुटलंय बघा. चांगलंय चांगलंय. टाकी बी भरली आपली आता मस्त पैकी. गिन्नी गावताला आहे ना, सलग 3-4 दिवस झालेत मस्त पैकी. पाणी बी हे झालंय त्याला, डायरेक्ट पाऊस आला म्हणून भेटत नाही, पण इथून नदी जी आपली वाहून जाते ना, तिने मस्त पैकी भेटत. दाट आहे ना वरतून, ते पावसाचं पाणी पाण्यातच राहतं, म्हणजे खाली जात नाही, पण आपल्या नदीने बरोबर जातं पाणी.